नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझी शेती माझा अनुभव. मी बाळासाहेब गुंजाळ, गुंजाळ हायटेक फार्म अँड नर्सरी संचालक, मुक्काम पोस्ट दैत्य गुंजाळ, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आज तारीख आहे 12 फेब्रुवारी 2025, वार बुधवार. साधारणतः ह्या टायमाला आपली आता हार्वेस्टिंग चालू आहे आणि हार्वेस्टिंग करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतो की कोणत्या साईजचा पेरू तोडला गेला पाहिजे आणि योग्य साईज तुटली गेली नाही तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा बदल्या स्वरूपात आपला माल जास्त प्रमाणात निघत असतो. मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी योग्य प्रकारच्या तोडणीचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. आणि जर व्यवस्थित तोडणी झाली नाही तर आपल्याला कमीत कमी 100 कॅरेटमध्ये 10, 20, 25 कॅरेट कधी कधी बदल्या स्वरूपात निघत असतात. परंतु योग्य जर लेबर असतील आणि त्यांना जर व्यवस्थित सांगितलं तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा आपल्याला माल तोडल्यानंतर होत असतो. कारण की पेरू शेती करत असताना आपल्याला बारकाईने लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर निश्चित स्वरूपात त्याचा आपला तोटा होत असतो. आज साधारणतः आजची जी काय तारीख आहे 12 फेब्रुवारी 2025ची, आज मालाची खरेदी साधारणतः एक 45 ते 50 दरम्यान जागेवरती खरेदी आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण तयार करायचा प्रयत्न करत आहेत व्यापारी की बाजार खूप कमी झालेत वगैरे वगैरे. परंतु संबंधित शेतकऱ्याने 4-5 व्यापाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन त्यांचे संपर्क करून योग्य ती बाजारभावाची चौकशी करावी आणि त्यानंतरच आपले हार्वेस्टिंग चालू करावे. कारण की जर असे संभ्रम तयार करीत राहिले तर त्याचा तोटा परत शेतकऱ्यांना होत असतो. म्हणून त्याची काळजी शेतकऱ्यांनी घेणं फार गरजेचं आहे. आणि आपली साधारणतः आता या ठिकाणी तोडणी चालू आहे. तुम्ही पाहू शकता की जो काही माल आहे तो जो काय आलेला माल असेल तोच आपला तोडायचं काम चालू आहे. आता आलेला माल कसा ओळखायचा आहे हे फार महत्त्वाचं आहे. कारण की तोडणी करत असताना आपल्याला योग्य माल तुटलाच गेला पाहिजे, खराब माल तुटला नाही पाहिजे, बारीक माल तुटला नाही पाहिजे, हिरवा माल तोडला गेला नाही पाहिजे. फक्त थोडंसं नॉर्मल पिवळसर कलर असेल आणि साईज चांगली असेल अशाच पद्धतीचं फळ तुटलं गेलं पाहिजे. आता सुरुवातीची हार्वेस्टिंग असल्या कारणामुळे तोडणी काय तेवढी जास्त मोठ्या प्रमाणात होत नाही. परंतु एका झाडाला 2-3 फळं तर साधारणतः निघता येत आहे. परंतु उन्हाळा असल्या कारणानं थोडी साईजमध्ये थोडासा आपल्याला प्रॉब्लेम दिसून येत आहे. यावर्षी साईज थोडी कमी साईजला थोडं फळं पिवळं पडताना दिसत आहे. आता आपण पाहणार आहोत 1-2 फळं तोडून की कशा साईजचं फळ तोडलं गेलं पाहिजे आणि काय क्वालिटीचा माल असला गेला पाहिजे. साधारणतः अशा हात लावले ते आपल्याला समजते की हा फळ तोडणीला आला आहे किंवा नाही. आता मागं लेबरसुद्धा आपल्या ते फळं तोडायचं काम करतायत. कारण की सुरुवातीचा तोडा आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात काही फळं सापडत नाही. एका झाडाला 1 किंवा 2 फळं सापडतात. साधारणतः हे फळ आहे. आता हे फळाचं पाहिल्यावरती आपल्या लक्षात येतं आहे की याची साईज चांगली आहे. साधारणतः एक 300 ग्रॅमच्या आसपासचं फळ आहे आणि हे 300 ग्रॅमच्या आसपासचं फळ आहे. पण त्याच्याचबरोबर आपण जर वरून पाहिलं तर आपल्याला नॉर्मल पिवळसर कलर आलेला दिसतो. आणि असं जर पिवळसर कलर आलेला असेल तर हे फळ आपलं तोडणी योग्य झालं आहे असं आपण समजायला हरकत नाही. आता आपण हे फळ तोडून पाहणार आहोत की कसं निघतंय, काय क्वालिटीचं फळ निघतंय. आता हे पाहू शकता की अशा पद्धतीने फळ आहे. हे अशा पद्धतीची क्वालिटी निघणं फार गरजेचं आहे फळाची. असं जर फळ निघलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने बाजारात ते विकलं जाणार आहे. अजून काही आपण फळं तोडणार आहोत. कारण की हे थोडंसं आणखी नॉर्मल हिरवा कलर आहे, याच्यापेक्षा जास्त पिवळसर कलर असणं गरजेचं आहे का जेणे ते फळ आपण परिपक्व समजतो. आणि इतक्या काय मोठ्या प्रमाणात आपली तोडणी अजून चालू झालेली नाही. साधारण एक आठवडाभराने खूप मोठ्या प्रमाणात तोडणी निघणार आहे. एकाच वेळेस आपले 100, 100, 150 कॅरेट निघू शकतात. साधारणतः आता ही जे साईज आहे असे ही तरी बारीक आहे आणखी. म्हणजे फळं तोडताना आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. प्रत्येक फळाच्या पोटामध्ये सुद्धा आतमध्ये चेक करून पाहिलं पाहिजे की आतमध्ये काही चांगली मोठी फळं आहेत का. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेतल्यानंतरच फळ तोडणं. आता हे सुद्धा वरती पाहिल्यानंतर हे चांगल्या बऱ्यापैकी पिवळसर फळ दिसतंय. अशा पद्धतीचं फळ हे पाहू शकता. अशा पद्धतीचं फळ जर असेल तर अशा पद्धतीचे फळ आपल्याला तोडणं फार गरजेचं आहे. आता हे फळ आहे हे सुद्धा तशा पद्धतीचं खूप सुंदर असं फळ आहे. अशा क्वालिटीचं फळ जर निघलं तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगले बाजारभाव भेटणार आहे. हे पहा साधारणतः 250 ते 300 ग्रॅमचं फळ असेल आणि अशा पद्धतीचा मालच तुटला गेला पाहिजे. कारण की हिरवा आणि अगदी कच्चा माल तोडायला गेलो तर आपलं वजन घटणार आहे आणि वजन घटल्यावर निश्चित स्वरूपात त्याचा आपल्याला तोटा होणार आहे. म्हणून शेतकऱ्याने नियोजन करत असताना लेबरला त्या संबंधीची माहिती देणं गरजेचं आहे आणि त्या संबंधीची माहिती दिल्यानंतर तशा पद्धतीची फळं तोडणं फार गरजेचं आहे. आता हे सुद्धा फळ तशा पद्धतीचं आहे की हे सुद्धा तोडणी योग्य फळ आहे आणि अशा पद्धतीची तोडणी योग्य जी फळं असतील ती तुटली गेली पाहिजे आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. म्हणून शक्यतो अशा चांगल्या फळांचं लक्ष देणं आणि अशा चांगल्या पद्धतीची जे काही फळं असतील ती तोडणं. आता हे साधारणतः 300-350 ग्रॅमचं फळ आहे आणि अशा पद्धतीचं जर फळ असेल तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि चांगले बाजारपेठ भेटणार आहे. म्हणून तोडणी करत असताना योग्य कलर आलेले साईजला योग्य असलेले फळं तोडायचे आहेत.
का ज्याचा फायदा आपल्याला टनेजमध्ये होणार आहे आणि आपल्या ज्या झाडावरची जे काय लोड आहे तो लोड कमी होणार आहे आणि बाकीचे फळं फुगण्यास आपली मदत होणार आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचे फळं आहेत. आतून थोडेसे नॉर्मल पिवळसर कलर दिसत आहे, कारण हा उन्हामुळे येऊ शकतो आणि इतर काही घटक आहेत त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला तो येत असतो.